Hello everyone, I am NR Varude, Department of Chemistry. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper CH505, that is analytical instrumentation. In previous lecture we will learn method of determination of concentration component in a mixture. Today we will learn absorbance of mixture measure at two wavelength. ॲब्सॉर्बन्स ऑफ मिक्सचर याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वेवलेंथ दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला या दोन वेवलेंथ ज्या दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सचरचं ॲब्सॉर्बन्स आपल्याला मेजर करायचं आहे. तर या दोन वेवलेंथमध्ये आपल्याला मिक्सचरचं ॲब्सॉर्बन्स कसं मेजर होणार आहे ते आपण आता बघणार आहोत. द ॲब्सॉर्बन्स ऑफ ॲब्सॉर्बन्स ऑफ A1 and A2 ॲट λ1 and λ2. बघा आपल्याला दोन वेवलेंथ दिलेल्या आहे. त्यांनी एक λ1 आणि एक λ2 ह्या दोन वेवलेंथ दिलेल्या आहे. तर याच्यामध्ये आपल्याला A1 हा जो काही ॲब्सॉर्बन्स आहे तर हा ॲब्सॉर्बन्स मिक्सचर ऑफ ॲब्सॉर्बन्स आहे तर हा λ1ला रेकॉर्ड केलेला आहे आणि A2 जो ॲब्सॉर्बन्स आहे हा λ2ला मिक्सचर ऑफ ॲब्सॉर्बन्स असा रेकॉर्ड केलेला आहे. फ्रॉम कंबाईन बियर्स लॉ absorbance is equal to epsilon bc but path length is constant equation become absorbance is equal to epsilon c. बघा आपण मागे बघितलं होतं बियर्स लॉ आपण कंबाईन केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं ॲब्सॉर्बन्स इज इक्वल टू epsilon bc. आता आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड करतो तर जे काही कवेट असतं तर त्या कवेटची जी साईज असते ती काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. आणि ही जी कवेटची साईज आपण कमी करू शकतो का तर नाही, आपण कमी करू शकत नाही. कारण का आता ती नेहमी काय असते कॉन्स्टंट असते. ती जी कवेटची साईज असते ही जी कवेटची साईज असते ही नेहमी काय असते कॉन्स्टंट असते. आणि कॉन्स्टंट असल्या कारणाने त्याची जी पाथ लेंथ असते ही जी पाथ लेंथ आहे ती काय असणार आहे मग कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून पाथ लेंथ इज अ कॉन्स्टंट but path length is a constant and this equation is become absorbance C is equal to epsilon C. म्हणून path length ही कॉन्स्टंट असणार आहे आणि आपल्याला जर हे इक्वेशन निग्लेक्ट केलं तर निग्लेक्ट केल्यावर सो द path length is constant तर he can be neglect this term small b which is known as path length and if is a neglect this term and equation is absorbance is equal to epsilon C. आपल्याला जर आपण पाथ लेंथ कॉन्स्टंट मानली तर आपल्याला बी काय निग्लेक्ट करावं लागेल आणि आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे द पाथ लेंथ इज इक्वेशन इज बिकम ए ॲब्सॉर्बन्स इज इक्वल टू epsilon C. नंतर आहे ॲट λ1 A1 इज इक्वल टू AX1 प्लस AY1. आपल्याला λ1मध्ये ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड करायचं असेल तर मिक्सचर ऑफ ॲब्सॉर्बन्समध्ये आपण कोणाकोणाचं कुठल्या स्पेसिसचं आपण ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड करणार आहोत तर एक्स या स्पेसिसचं आणि वाय या स्पेसिसचं आपण ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड करणार आहोत. तर एक्सचं ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड केलं तर वायचं ॲब्सॉर्बन्स आपण रेकॉर्ड करणार आहोत. म्हणून आपल्याला λ1 हे जे काही ॲब्सॉर्बन्स दिलेलं आहे ते λ1 हे जे काही ॲब्सॉर्बन्स दिलं आहे ते A1 ॲब्सॉर्बन्स म्हणजे एक्स या स्पेसिसचं असणार आहे आणि A2 ॲब्सॉर्बन्स हे Y1 स्पेसिसचं असणार आहे. म्हणजे एक्सचा ॲब्सॉर्बन्स आपण epsilon C AX1 इज इक्वल टू ॲब्सॉर्बन्स एक्स स्पेसिस इज बिकम epsilon X1 CX प्लस epsilon Y2 CY. आणि λ2मध्ये सुद्धा आपण ॲब्सॉर्बन्स इज इक्वल टू एक्स या स्पेसिसचं वाय या स्पेसिसचं ॲब्सॉर्बन्स हे A1 A2ने ॲब्सॉर्बन्स दाखवणार आहे. तसं वायचं ॲब्सॉर्बन्स आपण epsilon C AX2 आणि epsilon Y AY2ने डिनोट कन्सिडर करणार आहोत. आणि ही जी व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर आपल्याला वायचं ॲब्सॉर्बन्स epsilon C AX2 आणि λ2चं ॲब्सॉर्बन्स आपण रेकॉर्ड करणार आहोत. तर A2ने आपण ते λ2चं ॲब्सॉर्बन्स रेकॉर्ड करणार
आहोत. आणि पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ ॲब्सॉर्बन्स ॲज अ एप्सिलॉन सी, सो दिस इक्वेशन इज बिकम ॲप्सिलॉन x2 cx प्लस ॲप्सिलॉन y2 cy. बघा आपल्याला सो वी कॅन दिस डायरेक्टली गेट दिस टू इक्वेशन आर यूज टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पीसीज अँड विच आर द प्रेझेंट इन द सिंगल सोल्युशन. बघा तर आपल्याला असं मिळालं होतं की λ1ला आपल्याला ॲब्सॉर्बन्स AX1 आणि AY मिळाला होता आणि आपल्याला एप्सिलॉन आणि एची व्हॅल्यू जर आपण एक्स या स्पेसिसमध्ये कन्सिडर केली तर आपल्याला एप्सिलॉन x1 मिळतो CX1 आणि एप्सिलॉन वाय आणि ॲब्सॉर्बन्स वायची स्पेसिसची आपण व्हॅल्यू जर एप्सिलॉनमध्ये पुट केली तर एप्सिलॉन y1 CY आपल्याला मिळणार आहे. पण λ2मध्ये आपल्याला A2 मिळणार आहे. तर हा जो A2 आहे तो ॲब्सॉर्बन्स आपल्याला AX2चं स्पेसिस आपल्याला मिळणार आहे प्लस AY2चं स्पेसिस आपल्याला मिळणार आहे. आणि ही जर व्हॅल्यू आपण पुट केली तर एक्स आणि वायचे जो ॲब्सॉर्बन्स असेल तो आपण AX1ने एक्सची स्पेसिस आपण कन्सिडर करणार आहोत आणि एप्सिलॉन x1 CX एची व्हॅल्यू आहे ते पुट केली आणि वायचा ॲब्सॉर्बन्स आपल्याला एप्सिलॉन C AX2ने आपण डिनोट कन्सिडर करणार आहोत. अँड द सॉल्विंग द अबव टू इक्वेशन वी गेट इक्वेशन फ्रॉम विच डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस एक्स अँड वाय. अँड सो या मिक्सचरमध्ये आपण प्रेझेंट असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या स्पेसिस आहे तर त्या अशा प्रकारे आपण कॉन्सन्ट्रेशन त्याचं डिटरमाइन करणार आहोत. म्हणजे द सोल्युशन ऑफ टू अबव इक्वेशन A1 and A2 This equation are used to determine the concentration of species and which are present in the single solution CX and CY. नंतर आपल्याला काय मिळणार आहे, एक सिंगल सोल्युशन मिळणार आहे CX आणि CY. आणि CX सोल्युशन आपल्याला एप्सिलॉन y2 A1 मायनस एप्सिलॉन y1 A2 डिवाइड बाय एप्सिलॉन x1 मल्टिप्लाय बाय एप्सिलॉन y2 मायनस एप्सिलॉन y1 इंटू एप्सिलॉन x2 असं आपल्याला CXचं हे जे सोल्युशन आहे हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. नंतर आपल्याला CYचं इक्वेशन मिळणार आहे एप्सिलॉन x1 A2 मायनस एप्सिलॉन x2 A1 डिवाइड बाय एप्सिलॉन x1 इंटू एप्सिलॉन y2 मायनस एप्सिलॉन y1 इंटू एप्सिलॉन x2. अशा प्रकारे आपण असं जर मिक्सचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंट असलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस आहे तर आपण अशा प्रकारे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करणार आहोत.